महाराजस्व अभियानात तिसऱ्या टप्प्यातील सेवा पंधरवड्यात पुरवठा विभागात पारदर्शकता आणली जाणार आहे। यामध्ये शिधापत्रिकेतील नाव वाढवणं, कमी करणं ही कामं घर बसल्या करता येणार आहेत। तसंच स्वस्त धान्य दुकानात हक्काचं धान्य मिळतं का, रेशन दुकानदाराकडून सन्मानाची वागणूक मिळते का, याबाबत ग्राहकाला आलेला अनुभव QR कोडच्या माध्यमातून शासनाला कळणार आहे। त्यासाठी सर्व रेशन दुकानात 4 प्रकारचे QR कोड लावले जाणार आहेत। जिल्ह्यात महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। यामध्ये जिल्हा पुरवठा विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासोबत ग्राहकाभिमुख कारभार होण्यासाठी प्रयत्न होणार आहेत। त्यासाठी रेशन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। आता नवीन शिधापत्रिका काढणं, शिधापत्रिकेतील नाव वाढवणं किंवा कमी करणं या गोष्टींसाठी घर बसल्या अर्ज करण्याची सोय उपलब्ध होणार आहे। त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या रेशन दुकानात 4 QR कोड लावले जाणार आहेत। त्यापैकी पहिला कोड स्कॅन करून हक्काचं धान्य मिळतं का, वितरणाची तारीख, प्रमाण, पात्रता तपासणं शक्य होणार आहे। तसंच दुसऱ्या कोडद्वारे दुकानातून वितरित झालेल्या धान्याबाबत सर्व माहिती मिळणार आहे। तिसऱ्या QR कोडद्वारे दुकानात कशी वागणूक मिळाली, काटामारी झाली का, दुकानदारानं जादा रक्कम घेतली का याबाबत माहिती भरता येणार आहे। ही माहिती थेट शासनापर्यंत जाणार आहे। तर चौथा QR कोड स्कॅन करून आगामी काळात या व्यवस्थेत काही बदल करता येतील का याबाबत माहिती दिली जाणार आहे। जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं सेवा पंधरवड्यात शिधापत्रिकांच्या कामांना प्राधान्य देण्यात आलंय।